अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 15 जानेवारी. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, बघितलं का मास्तर दुसरा नवरा करायला निघालाय. श्री गुरु मिळतो ते भाग्याने, आपल्या सत्कर्माने, नामस्मरणाच्या संतत धारेमुळे ते आपले सर्वस्व असतात. एकदा आपण श्री गुरूंचे झालो, या ठिकाणी आपली श्रद्धा लावली पाहिजे, ठेवली पाहिजे. कारण ज्या क्षणी गुरु मिळाला त्या क्षणी तुझा सर्व भार त्यांनी वाहिला. तू जर फिरत बसशील, तू जर तुझी चिंता करत बसशील तर त्यांनी चिंता का करावी. गजानन मास्तरांची दोन्ही मुले आजारी होती, हे सर्वश्रुत आहे. गुरुजींना एक दिवस एक पेपर मिळाला, त्यात बातमी होती, कुणीतरी एक बुवा कसलाही आजार बरा करतो. गुरुजींनी हुशारपणा केला, बाबांच्या रोजच्या वृत्तपत्रामध्ये हा पेपर हळूच ठेवला व गुरुजी बाबांच्या जवळ येऊन बसले. शेजारी नेहमीचे 2-4 सेवक होते. एका क्षणात बाबा म्हणाले, बघितलं का गुरुजी दुसरा नवरा करायला निघाला. गुरुजी काय समजायचे समजले आणि खरे आहे त्यांचे. एकदा गुरुना शरण गेल्यानंतर इतर ठिकाणी शरण जाण्यामध्ये अर्थ नाही. श्री गुरु तारतील अथवा मारतील, श्रद्धा दृढ हवी आहे. बाकीच्या ठिकाणी शरण जाणे योग्य नाही. जीवाला शरण जाणे हे कितपत योग्य आहे. एकतर जीवाने देवाला शरण जावे, मात्र देव पाहण्या अगोदर संतांची अथवा गुरूंची गरज असते. कारण देव दाखवणारे तेच असतात, म्हणून संतांना शरण जावे. गुरुजींचे हे करणे म्हणजे जीवाने जीवाला शरण जाण्यासारखे होते. जीवाला शरण गेला की दोघेही अतृप्तच. कोणी बायकोला शरण जातो, कोणी भावाला शरण जातो. पण शरण गेलो तर तेथे काहीच प्राप्त होत नाही. देणाराही अपूर्ण आणि घेणारा त्याहून अपूर्ण. एकदा एक सज्जन नर्मदा परिक्रमेसाठी गेले, पण दुर्दैवाने रस्ता चुकले. दिवसभर रस्ता शोधला, पण रस्ता सापडेना. अंधार पडायची वेळ आली. त्याला भय वाटू लागले, आता श्वापदे येतील, मला खाऊन टाकतील. एवढ्यात एक गृहस्थ दिसले. तो त्यांच्याकडे धावतच गेला. तो म्हणाला, अहो महाराज, मी नर्मदा परिक्रमा करतो आहे. मी सकाळी रस्ता चुकलोय, मला रस्ता सांगाल का? तेव्हा दुसरे गृहस्थ म्हणाले, अरे बाबा, मीच 4 दिवस झाले रस्ता चुकलो आहे. मी तुला कसा नर्मदा परिक्रमेचा रस्ता सांगू? अर्थात जीवाला शरण गेल्यामुळे अशा पद्धतीचा घोटाळा होऊ शकतो. तोच सज्जन नर्मदा मातेला म्हणाला असता, माते, माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला रस्ता सापडू देत. एक विनंती होती, त्या नर्मदेने त्याला कधी शरण केले, निराश केले नसते. कारण हा श्रद्धेचा भाग आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे देव आहे. मुळात माणूस नैमित्तिक मोठेपणा घेऊन आलेला आहे. निमित्त आहे जन्माचे व जीवाचे. जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत तो मोठा. एकदा देहातील जीव गेला की तो खोटा झाला. त्याला चौघाच्या खांद्यावर जावेच लागते. संत गुरु हे देहाने जरी गेले तरी देहत्यागानंतर सुद्धा ते असण्याची अनुभूती देऊ शकतात. देहत्यागानंतर सुद्धा ते अंतर देत नाहीत. असो,
अशांना शरण जाणे अतिशय महत्वाचे आहे. मग देवाला शरण जावे का? तर त्याचे उत्तर आहे, देवाला शरण जावे. देव दिसण्यासाठी अगोदर संतांना किंवा गुरुला शरण जाणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपण देव पाहू कसा? देव पाहण्यासाठी त्यांच्याकडून दृष्टी प्राप्त होते. म्हणून श्री गुरु हे अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे, यात शंका नाही. त्यांना सोडून इतरत्र फिरणे हा वेडाचार होईल. कोण पैशाला शरण जातो, कोण जीवाला शरण जातो, कोण जमीन देईल म्हणून शरण जातो, कोण धन देईल म्हणून शरण जातो. पण या देण्याने तू पूर्ण समाधानी होणार नाहीस. मात्र श्री गुरूंचे असे देणे असते, त्यांचे देणे नक्षत्राचे असते, अर्थात जन्म मरणाच्या आणि त्याच्या भयाच्या फेऱ्यामधून मुक्त करणारा केवळ गुरु आणि गुरुच असतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, 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 यशवंत हो, जयवंत हो.